हरिपूर येथे दोन गटात जोरदार हाणामारी, परस्पर विरोधी फिर्याद, गाड्या आडव्या मारण्याच्या कारणावरून वाद. गाडी आडवी मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून हरिपूर तालुका मिरज येथे केंचे कॉलनी आणि भरत किराणा दुकानासमोर दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी काठ्या, लोखंडी हत्यारे, कोयता आणि दगडांचा वापर करण्यात आल्याने दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले आहेत आणि या घटनेबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. पहिल्या घटनेत नितीन अशोक केंचे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ संतोष दुकानासमोर उभा असताना आरोपी रामा संगू जाधव याने रोहनने रतनच्या गाडीला गाडी आडवी का मारली असा जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने बेकायदेशीर जमाव जमवून काठ्या, लोखंडी हत्यारे आणि दगडाने हल्ला केला आणि या हल्ल्यात केंचे, राहुल माळी, नितीन केंचे, सुरेखा केंचे, संतोष केंचे, पूनम केंचे, श्रावणी केंचे हे जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी रामा जाधव, रतन जाधव, महादेव जाधव, शंकर जाधव, संतोष माने, संगप्पा जाधव, धनाजी जाधव, सचिन जाधव, योगेश जाधव, विनायक माने, प्रकाश जाधव आणि मदन जाधव अशा 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी रतन जाधव, महादेव जाधव आणि संगप्पा जाधव या तिघांना अटक करण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूने महादेव संगू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या मदातून संतोष केंचे, नितीन केंचे यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेले त्यांचे चुलते संगप्पा जाधव यांच्या डोक्यात नितीन केंचे यांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच अन्य आरोपींनी काठ्या आणि दगडांनी मारहाण करून गीता जाधव आणि रतन जाधव यांना जखमी केले आणि या प्रकरणी पोलिसांनी नितीन केंचे, संतोष केंचे, रोहन केंचे, सचिन केंचे, संकेत केंचे, विघ्नेश लोंढे, रोहित तांदे, विशाल मगदूम, प्रकाश लोंढे, शुभम केंचे, राहुल माळी 11 जणांवर आर्म ॲक्टसह विविध कलमांमुळे गुन्हा नोंदवला असून 3 जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, हरिपूर.